राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 7 कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षित पालघर या जनजागृती अभियानाचा शुभारंभ राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे संपन्न झाला। यावेळी खासदार डॉक्टर हेमंत सावरा, आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, राष्ट्रीय स्तराचे सायबर विषयक तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिकारपुरे, जिल्ह्यातील विविध उपविभागीय पोलीस अधिकारी व 16 पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, वाहतूक पोलीस नियंत्रण शाखा व पोलीस पाटील, जिल्हा दक्षता कमिटी, शांतता सुरक्षा कमिटी आदी उपस्थित होते। सायबर गुन्हेमुक्त जिल्हा घडवण्याच्या दृष्टिकोनातून पालघर पोलीस दलातर्फे सायबर फसवणूक रोखण्यासाठी व जिल्ह्यामध्ये सायबर विषयी जनजागृती आणण्यासाठी सायबर सुरक्षित पालघर या उपक्रमांतर्गत सायबर फसवणूक झालेल्या व होणाऱ्या व्यक्तींना जागृत करण्याचं काम केलं जाणार आहे। यावेळी सायबर जनजागृती विषयीच्या कॅलेंडरचं पुस्तिकेचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं, तर सायबर सुरक्षाविषयी जनजागृती करणाऱ्या चित्ररथाचं लोकार्पण व महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रिक्षावर थर्ड आय QR कोडचं प्रातिनिधिक अनावर करण्यात आलं। तसंच सायबर सुरक्षाविषयी जनजागृती उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते गौरवण्यात आलं, तर सायबर जनजागृती अंतर्गत पालघर जिल्ह्यात तयार झालेल्या 950 सायबर योद्ध्यांपैकी 5 जणांना प्राथमिक स्वरूपात गणेश नाईक यांच्या हस्ते गौरवण्यात आलं। याशिवाय मोबाईल चोरी प्रकरणात हस्तगत झालेले मोबाईल देखील या कार्यक्रम प्रसंगी मोबाईल मालकांना परत करण्यात आले। तर या प्रसंगी राष्ट्रीय स्तराचे सायबर विषयक तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिकारपुरे यांनी आपल्या मार्गदर्शनात सायबर गुन्ह्यांविषयी समाज प्रबोधन करणं आवश्यक असून सायबर गुन्हेगारांना जबरी शिक्षाचं प्रयोजन करणं अपेक्षित असल्याचं मत नोंदवलंय। या प्रसंगी पालकमंत्री गणेश नाईक यांनी असा विश्वास व्यक्त केला की सायबर सुरक्षित पालघर हे जनजागृती अभियान समाजाला सतर्क करून फसवणुकीबाबत नक्कीच रोखेल। पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सायबर क्राईम बाबत अवेअरनेस म्हणजे जागरूकता निर्माण करण्याकरता सायबर योद्धे, सायबरच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा जागरूकता व्हावी, कोणाची सायबरच्या माध्यमातून फसवणूक होऊ नये याच्याकरता त्यांनी मोहीम चांगली आखलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याला यश मिळत आहे। सर्व जनसामान्याचा सहभाग त्याच्यात निश्चितपणे होणार आहे। माणसाला ज्याला इझी मनीचं आकर्षण होतं, म्हणजे काही कष्टाविना पैसा ज्याला पाहिजे असतो त्याला कोणी असं प्रलोभन दाखवत तो फसतो आणि तो कर्जबाजारी पण होतो। त्याबाबत पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून जागरूकता केलेली आहे आणि किंबहुना या प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा त्यांच्या पाठीवरून हात फिरवलेला आहे आणि पालकमंत्री म्हणून मी सुद्धा त्यांच्या त्या कार्याचं कौतुक केलेलं आहे। भविष्य काळामध्ये पालघर जिल्हा गुन्ह्यापासून कोणाला त्रास होणार नाही, क्राईम मुक्त पालघर जिल्हा अशा प्रकारचे टॅगलाईन पोलिसांनी करायचं ठरवलेले। आता ते सगळे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मिळेल आणि त्याच्यात यश मिळेल असा माझा विश्वास आहे। यावेळी 7 कलमी कार्यक्रमांतर्गत पालघर पोलीस दलांनी प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल गणेश नाईक यांनी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचं अभिनंदन करत त्यांना सन्मानित केलं।